संध्याकाळचा फेरफटका मारून मधुकरराव घरी आले. अजून तर पायातले बूट पण काढले नव्हते. तेच सुनेने विचारले, बाबा तुम्ही आज रात्रीच्या जेवणात काय खाणार? कारण आम्ही सर्व बाहेर जाणार आहोत. अच्छा, मधुकरराव स्वतःची पुटपुटत म्हणाले. आज तर रविवार नाहीये, कुणाचं लग्न पण नाहीये, बहुतेक कुणाच्या तरी वाढदिवसाची पार्टी असेल. जाऊ दे, मला काय करायचं. या वयात आपल्या विचारांना झटक्यात त्यांनी त्यांचे बूट रॅकवर ठेवले आणि सुनेला म्हणाले, असं कर बाळा, तू मला 2 पोळ्या बनव, मी दुधाबरोबर खाईन. बाबा, सकाळच्या 3 पोळ्या शिल्लक आहेत, जर तुम्ही त्याच. सुनेने आपले वाक्य अर्ध्यातच सोडलं. पण सुनेचे म्हणणे मधुकररावांना समजले होते. सकाळच्या पोळ्या खाल्ल्या तर पोटात गॅस होईल. आज सकाळी पण सुनबाईंनी मिठाची भाजी बनवली नव्हती, तिखट मसाल्याची भाजी बनवली होती. त्याचे आत्तापर्यंत त्यांना आंबट ढेकर येत होते. या वयात पोटाला सांभाळणे म्हणजे एखाद्या बिघडलेल्या मुलाला सांभाळण्यापेक्षाही कठीण काम. ते सुनबाईंना म्हणाले, या वयात मी सकाळच्या पोळ्या नाही खाऊ शकत. तुला थोडे कष्ट होतील, पण ताज्याच पोळ्या बनव. सुनबाईंना जरा रागच आला. ती पुटपुटत उठली, आता 2 बनवा किंवा 10, काम तर तितकंच वाढेल. परत कणिक भिजवा, पोळी बनवा, किचन ओटा साफ करा, दिवस रात्र यांची चाकरी करत राहा. तिचे पुटपुटणं मधुकररावांच्या कानावर पडत होतं. देवा परमेश्वरा, 2 पोळ्या बनवायला काय त्रास होतोय. मी कुठे पंचपक्वान्न मागितलं होतं. हद्द झाली ही. त्यांना खूप राग आला, पण त्यांनी तो तसाच गिळून टाकला. राग तिथेच काढला जातो जिथे कोणी ऐकणार असेल. आजकाल तर मधुकररावांना जितक्या वेगाने राग येत होता, तितक्याच वेगाने तो उतरत पण होता. त्यांना त्याची पत्नी सुमनची खूप आठवण आली. सुमन असताना त्यांच्यावर कधी शिळी पोळी खाण्याची वेळ आली नव्हती. उलट पोळी भाजीबरोबर आणखीन 10 गोष्टी असायच्या. एखादा गोड पदार्थ, पापड, लोणचं, दही, ताक, अजून काय काय. पण आज विचार करून त्यांना वाईट वाटलं. सुनबाई, राहू दे, मी सकाळच्या पोळ्या खाईन. तुला उगाचच त्रास होईल माझ्यामुळे. तुम्हाला जायला उशीर नको व्हायला. तसं पण तुझ्या हातची पोळी खूप मऊ असते. चालेल मला. सुनेला तर काय मग, सोन्याहून पिवळा. आवाज गोड करत सुनेने विचारलं, बाबा तुम्ही चहा घेणार का? तर मग मधुकरराव आपल्या चहा पिण्याच्या इच्छेला दाबत म्हणाले, चहा प्यायची अशी काही खास इच्छा नाहीये, पण तू स्वतःसाठी बनवणार असशील तर बनव मला पण. हो, मी स्वतःसाठी बनवणार आहे, तुम्हाला पण बनवते, असे म्हणून स्वयंपाकघरात गेली. मधुकरराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले, लाखोंची संपत्ती आज पण माझ्याजवळ आहे. हे घर पण मी अजून मुलाच्या नावावर नाही केलं. मुलाने कधी विषय काढलाच तर ते म्हणत, एकुलता एक मुलगा आहेस तू, माझ्यानंतर तुझंच आहे सगळं. बँकेच्या खात्यात पण भरपूर पैसे होते. तरी पण जर एका चहाच्या कपासाठी आणि 2 ताज्या पोळ्यांसाठी तरसावं लागत असेल तर त्या म्हाताऱ्याचे काय हाल होत असतील. त्याच्याजवळ संपत्तीच्या नावावर भूतकाळातील आठवणीशिवाय काहीच नाही. सुमनच्या आठवणीने मधुकररावांच्या डोळ्यात अश्रू चमकले आणि ते गालावर ओघळले. सुमन असताना घरातलं कसलंच काम त्यांनी केलं नव्हतं. फक्त आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळणे एवढीच त्यांची जबाबदारी होती. त्यांच्या कपड्याच्या दुकानाने त्यांना नेहमीच त्यांची साथ दिली आणि सुमनबाई तर त्यांच्या कुठल्या तरी पुण्याचं फळ होत्या. ते नेहमी आपल्या पत्नीला प्रेमाने इज्जत द्यायचे, पण त्यांच्यासमोर कधीही बोलून दाखवू शकले नाहीत. सुमनबाईंच्या इच्छा पण ते दररोज धावपळीमुळे पूर्ण करू शकले नव्हते. सुमनला 4 धाम यात्रेला पण नेऊ शकले नव्हते. ते नेहमी म्हणायच्या, दर्शनाला जाऊया, पण प्रत्येक वेळेस त्यांची इच्छा पुढच्या वर्षी ढकलली जायची. संसार आणि जबाबदाऱ्या सांभाळत सांभाळता कधी सुमनच्या इच्छा मौन रूपात गेल्या कळलेच नाही. नंतर मुलं, संसाराच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये फिरायला जाणं, मज्जा मस्ती करणं
यासाठी वेळच कुठे मिळाला. मधुकररावांनी पाहिले. राज आणि पूर्वा दोघे ट्युशनवरून घरी आले. त्यांनी आपल्या बॅगा खाली टाकले आणि आपल्या आजोबांकडे धावत गेले. आजोबा, चला ना खाली जाऊया खेळायला. बस एवढेच काही क्षण, जेव्हा मुलांसोबत ते पण त्यांच्यासारखं लहान होऊन सगळं विसरून जात होते. मधुकरराव काही बोलायच्या आतच सुनबाईचा आवाज आला. चला सोडा आजोबांना, आज आपल्याला पार्टीला जायचं आहे. बाबा इथेच असतील. मुलांनी गळ्याभोवती घट्ट मारलेली मिठी सैल पडली आणि ती आईकडे पळत गेली. पूर्वा 6 वर्षाची होती आणि राज 8 वर्षाचा होता. बस त्यांच्या सहवासात मधुकरराव सगळी व्यथा विसरून जात होते. विचार करत मधुकरराव बाल्कनीमध्ये आले. हलक्याशा थंड वाऱ्याच्या झुळकेने त्यांचे स्वागत केले. ते तेथे असलेल्या खुर्चीवर बसले. सुनेने चहा आणून दिला. ते चहा घोट घोट पीत होते. पीत कुठले गिळत होते, फक्त कारण त्यातलं आलं ना विलायची, फक्त कमी साखरेचं पाणी होतं. त्यांनी मनात विचार केला, आज सुनबाई गेल्यानंतर स्वतःच्या मस्त चहा बनवीन, आलं, विलायची आणि थोडीशी जास्तीची साखर घालून, आणि त्यांच्याबरोबर खाईन 2 पोळ्या. पोळ्यांविषयी विचार येतात त्यांच्या तोंडाची चव परत खराब झाली. पण काही उपाय नव्हता. चहाचा कप ठेवायला किचनमध्ये आले तर सुनेचा आणि मुलाचा कप धुतलेला होता. मग त्यांनी आपला कप धुतला आणि आपली राम राम लिहायची वही घेऊन ते परत बाल्कनीमध्ये येऊन बसले. तेव्हा त्यांची नजर सुकलेल्या तुळशीच्या झाडाकडे गेली. मधुकरराव 1 तांब्या पाणी आणले व तुळशीत ओतले. 4-5 मिनिटांनी त्यांच्या लक्षात आलं की तुळशीच्या सुकलेल्या झाडाचं हास्य आता परत आलं आहे. ते टवटवीत झालं होतं आणि त्यांच्याकडे पाहून हसत होतं. त्यांना आठवलं, सुमन रोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालायच्या आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायच्या. आता तर संध्याकाळचा दिवा नाही, देव घरात लागत नाही तर तुळशीसमोर माहीत नाही. किती संस्कार आणि किती परंपरा ती आपल्यासोबत घेऊन गेली होती. सुमन, अजून या घराला आणि मला तुझी गरज होती. मला धोका दिला, सोबत राहायचं वचन तू तोडलंस आणि मला एकटा सोडून निघून गेली. मधुकररावांचे डोळे भरून आले होते. बाबा, कुठे बसला आहात तुम्ही? थंड हवा सुटली आहे आणि तुम्ही बाल्कनीत बसला आहात. चला आतमध्ये या, मुलगा बोलला. तर ते आज्ञाधारी मुलासारखं उठून घरात आले. मुलगा असो, नातवंड सगळे पार्टीला जायला निघाले होते. कोणी खोटं पण सोबत चला म्हणून बोललं नाही. बाबा, तुम्ही जेवण करा आणि तुमच्या औषधाच्या गोळ्या घेऊन झोपा, आम्हाला उशीर होईल. उशिरापर्यंत जागणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे. आमच्याजवळ चावी आहे. खूपच काळजी आहे माझ्या तब्येतीची. मागच्या आठवड्यापासून बोलतोय, डॉक्टरला भेटूया. BP वाढलेला आहे. शरीरात शुगरची काय स्थिती आहे हे पण जाणून घ्यायचे आहे. थोडेसे चाललो तरी दम लागत आहे. पण मुलगा म्हणतो, हे तर म्हातारपणात होतच असतं, जास्त भ्रमात नका राहू. वाह बेटा, म्हाताऱ्या बापाजवळ बसायला तुला जरासा पण वेळ नाही आहे, पण पार्टीसाठी वेळच वेळ. डोक्यात अशा असंख्य गोष्टी चालू होत्या, पण प्रत्यक्षात त्यांनी हो म्हणत आपली मान डोलावली. मधुकरराव हॉलमध्ये ठेवलेल्या खुर्चीवर येऊन बसले. आत्ता जेवणाची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी TV चालू केला. आज व्हॅलेंटाईन डे होता, म्हणजे प्रेमाचा दिवस होता. टीव्हीवर सगळीकडे त्याच न्यूज चालू होत्या. समोरच पिवळ्या रंगाची लाल बॉर्डर असलेली साडी घातलेली सुमनचा फोटो होता. ते त्या फोटोकडे टक लावून पाहू लागले. प्रेम तर त्यांनीही केलं होतं सुमनवर, आयुष्यभर केलं होतं, जीव ओतून केलं होतं, फक्त कधी बोलून दाखवता आले नाही. त्यांनी टीव्हीवर पाहिले, लोकांनी लाल रंगाचे कपडे घातले होते. मोठे मोठे फुलांचे गुच्छ देऊन लोक ग्रीटिंग खरेदी करत होते.
माहीत नाही अचानक त्यांना काय वाटले. त्यांनी आपलं पैशाचं पाकीट उचललं, घरची चावी घेतली आणि छडी घेऊन बाहेर पडले. सुमनबाईंच्या आठवणीत चालत चालत त्या आईस्क्रीम पार्लरपाशी येऊन पोहोचले. त्यांना दम लागला होता. श्वासाची गती खूप वाढली होती. ते तिथे एका खुर्चीवर बसले. तेवढ्यात तिथे एक फुगे विकणारी मुलगी आली. ती म्हणाली, आजोबा फुगे घेणार का? घरी जायचं आहे. थोडेच राहिलेत. मधुकररावांनी पाहिले. जवळजवळ 10-12 रंगबिरंगी फुगे होते. सुमनबाईंना पण फुगे खूप आवडायचे. पण आता फुगे घेऊन काय करू? पण त्या मुलीच्या डोळ्यात त्यांना निरागसता आणि खरेपणा दिसला. त्यांनी तिला 200 रुपये दिले आणि फुगे विकत घेतले. त्यांना आठवले की सुमनबाई बाहेर पडताना नेहमी 5-10 रुपये स्वतःजवळ ठेवत असत आणि गरजू लोकांना मदत करायच्या. कधी त्यांनी टोकले तर म्हणायच्या, देवाची कृपा आहे की त्यांनी आपल्याला घेणाऱ्याच्या नाही देणाऱ्याच्या ओळीत उभं केलं. आणि 1-2 रुपयाच्या बदल्यात आपल्याला लाखोंचे आशीर्वाद मिळत असतात. मधुकरराव अचानक उठले आणि रस्त्याच्या मधोमध येऊन उभे राहिले. फुगे हवेत उडवत जोरात ओरडले, सुमन, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. त्यांच्या श्वासाची गती वाढली होती. त्यांची पाय लडखडले आणि ते जमिनीवर धाडकन कोसळले. आसपासच्या लोकांना काही करायच्या आतच मधुकरराव या मोहमायेच्या दुनियेतून निघून गेले होते. आपल्या पत्नीला भेटायची त्यांना खूप घाई झाली होती. कथा आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.